शहरात वाहन चोरी, घरफोडीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे, ज्यामुळे शहर पोलिसांना वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनेनुसार पोलिसांची गुन्हे उघडकीस आणण्याची मोहीम सुरू आहे। पोलिसांनी या गुन्ह्यांचा अभ्यास केला असता MIDC पोलीस ठाण्याअंतर्गत घडलेल्या एका गुन्ह्याबाबत तांत्रिक पुरावा पोलिसांना प्राप्त झाला। त्यातून हा गुन्हा 2 विधी संघर्ष बालकांद्वारे घडल्याचे पोलिसांना कळून आले। पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मार्फत एका विधी संघर्ष बालकाला गिट्टी खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेतले आहे। या वाहन चोरीच्या घटनेत 2 विधी संघर्ष बालकांसहित आणखी 2 ते 3 लोक सहभागी असल्याचे पोलिसांना कळून आले आहे। आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये वाहन चोरीच्या घटना आणि घरफोडीच्या घटना होत आहेत, तर त्या धर्तीवर वरिष्ठांनी त्याची दखल घेऊन आमचे पोलीस उपायुक्त गुन्हे श्री निमित गोयल सरांनी सर्व पथकांना त्याबाबत अधिक तपास करायची आणि गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्यान्वये आमच्या पथकाचे पोलीस अंमलदार अश्विन मांगे यांनी त्यावर थोडासा अभ्यास केल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशन MIDC येथील एक गुन्हा 428/24 याच्यामध्ये एक तांत्रिक पुरावा उपलब्ध झाला आणि त्याच्यावरून त्यांच्या लक्षात आलं की हा जो गुन्हा आहे हा 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनी केलेला आहे। त्यानंतर त्यांनी त्यांची जी गुप्तचर यंत्रणा आहे तिला सतर्क केलं आणि त्यातून त्यांच्या लक्षात आलं की एक विधी संघर्षग्रस्त बालक गिट्टी खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक काळ्या रंगाची ऍक्टिवा गाडी घेऊन आहे बाबा, ही माहिती मिळाल्यानंतर ते चौकशी केल्यानंतर ती ऍक्टिवा गाडी तो मुलगा मिळून आला विधी संघर्षग्रस्त बालक, आणि त्याच्याकडे काळ्या रंगाची ऍक्टिवा गाडी होती ज्याच्यावर नंबर प्लेट नव्हती। तर मग त्याची चौकशी केली आणि अधिक तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये एक नंबर प्लेट मिळाली। त्याला त्याच्याबद्दल विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशन कोतवालीमध्ये 158 क्रमांकाचा गुन्हा होता, त्याच्यामध्ये त्यांनी ती गाडी चोरलेली होती आणि त्याच्यासोबत आणखी एक विधी संघर्षग्रस्त बालक होता आणि ही गाडी तो वापरत होता। त्याच वेळी मग त्याला MIDCच्या ज्या गुन्ह्याबद्दल आम्हाला माहिती होती त्याबद्दल विचारली, तर त्यांनी सांगितलं की ती पण गाडी त्यांनी चोरलेली आहे आणि त्याच दुसऱ्या विधी संघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने ती चोरलेली आहे। त्या व्यतिरिक्त त्याच्यासोबत आणखी एक शुभम चौधरी नावाचा त्याच्यापेक्षा थोडा मोठा असलेला एक त्याचा मित्र होता, ज्याच्या मार्फतीने त्या गाड्यांची अदलाबदल करणं किंवा विकण्याचं ते काम तो करत होता। त्यानंतर मग ह्या सगळ्या संदर्भामध्ये विचारपूस केल्यानंतर MIDC मधली गाडी जी आहे ती त्याने फुकेश्वर गाव तालुका उमरेड इथे प्रज्वल पाटील यांच्याकडे दिल्याचं कळलं। प्रज्वल पाटील यांच्याकडे गेल्यानंतर तिथे आणखी एक ग्रे रंगाची मेटॅलिक ग्रे रंगाची गाडी मिळाली। त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की शुभम चौधरीनी त्यांना ती दिलेली होती। मग शुभम चौधरीला विचारल्यानंतर ती गाडी त्याला सर्वेश उर्फ टीटू परिहारनी दिल्याचं कळलं। तर अशा प्रकारे हे 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांनी कोतवाली पोलीस स्टेशन मधील 158 क्रमांकाच्या गुन्ह्यामधली MIDC मधील 428 क्रमांकाच्या गुन्ह्यामधली गाडी चोरल्याचं निष्पन्न झालं। त्याचवेळी त्यांच्यासोबतचा जो मित्र होता शुभम चौधरी यांच्या मार्फतीने आणखी पोलीस स्टेशन MIDC मधला 674 क्रमांकाच्या गुन्ह्यामधली आणखी एक मेटॅलिक ग्रे कलरची एक्सेस गाडी आम्हाला मिळाली, ती आम्ही ताब्यात घेतली। प्रज्वल पाटील नंतर विलासराव सहारे ज्यांच्याकडे ही गाडी मिळाली त्यांना आणि हे 2 विधी संघर्षग्रस्त बालक यांना आम्ही पोलीस ठाणे MIDCच्या ताब्यात दिलं। याच्यामध्ये एक आरोपी सर्वेश उर्फ टीटू परिहार याला आम्ही शोधण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं नाहीये। अशा प्रकारे या 3 गाड्या, एक पांढऱ्या रंगाची ऍक्टिवा, एक काळ्या रंगाची ऍक्टिवा आणि एक काळ्या रंगाची एक्सेस, या 3 गाड्या किंमत 70 आणि 40,000 अंदाजे अशा प्रकारे 1,80,000चा माल आम्ही ताब्यात घेतला आणि तो पोलीस स्टेशन MIDCच्या ताब्यामध्ये दिला। या संपूर्ण कारवाईमध्ये जसं मी तुम्हाला पूर्वी सांगितलं त्यामध्ये आमच्या पथकाचे पोलीस अंमलदार अश्विन मांगे यांनी बरीच मेहनत घेतलेली आहे आणि अभ्यास केलेला। त्याचवेळी त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार कुणाल शेषराव, पोलीस अंमलदार नितीन यांनी पण भरीव कामगिरी केली आहे। त्या व्यतिरिक्त पोलीस अंमलदार पूनम आणि आरती यांनी त्यामध्ये मदत केलेली आहे। हे जे 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहे हे स्वतः वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कामं करत आहेत, त्यांना त्याचा पगार पण मिळतो, पण या व्यतिरिक्त अधिक पैशाच्या याच्यातून आणि घरची परिस्थिती म्हणजे मुलांना योग्य संस्कार नाही किंवा शिक्षणाच्या अभावामुळे ते रात्रीतून फिरायला जायचे आणि रात्रीतून ज्या ठिकाणी त्यांना संपूर्ण शहरामध्ये म्हणजे पोलीस ठाणे कोतवालीच्या हद्दीमध्ये त्यांनी संगम टॉकीजच्या जवळून गाडी उचललेली आहे। त्याचवेळी त्यांनी हिंगणा MIDC मध्ये हिंगणाच्या तिथून गाडी उचललेली आहे। तर त्यांना जी लॉक न केलेली गाडी मिळाली त्या गाडी त्यांनी रात्रीतून उचललेल्या आहेत आणि या गाड्यानंतर मग त्यांनी शुभम चौधरी याच्या मार्फतीने किंवा आणि कोणाच्या मार्फतीने या विकलेल्या आहेत किंवा स्वतः वापरलेल्या आहेत।